Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर 1956 पासून काळा दिन पाळला जात आहे. यावर्षीही कडकडीत बंद पाळून काळा दिनाच्या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सीमा बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. 1956 साली भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. याच दिवशी पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव, कारवार आणि हैदराबादमधील बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आले. तेव्हापासून आजतागायत आपल्या मातृभाषेच्या राज्यात जाण्यासाठी बेळगावसह संपूर्ण सीमा भागाचा लोकशाही मार्गे लढा सुरू आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून सालाबादप्रमाणे उद्या 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून सायकल फेरी काढली जाणार आहे. सकाळी 9:30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला प्रारंभ होणार असून मराठा मंदिर, खानापूर रोड, टिळकवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांकडून पाळण्यात येणाऱ्या काळा दिन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे, उपाध्यक्ष संजय पवार, ग्रामीण प्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी तसेच शिवसेना संघटनेशी संलग्न इतर 25 कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा प्रतिबंधात्मक आदेश आज 31 ऑक्टोबर रोजी जारी केला आहे. या कार्यकर्त्यांनी निपाणी मार्गे बेळगावात येऊन काळा दिन कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्रशासनाने राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि मराठी कन्नड भाषिकांमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद आहे. हा आदेश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या शिफारशीवरून देण्यात आला आहे. भारतीय नागरी संरक्षण संहिता कलम 163 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. या निर्णयामुळे बेळगावात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित काळा दिन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती दिल्यानंतर कर्नाटक प्रशासनाने शिवसेना नेते विजय देवणे यांना नोटीस पाठवली आहे. मात्र देवणे यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले की भीती दाखवून आम्हाला रोखता येणार नाही. आमचा लढा सीमा भागातील मराठी जनतेसाठी आहे. बंदी असली तरीही आम्ही बेळगावात येणारच आणि काळ्या दिनामध्ये सहभागी होणार. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या मूक सायकल फेरीसाठी आणि सीमा भागातील मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही नेहमीच उभे राहिलो आहोत. यंदाचा काळा दिन हा निर्धाराचा असेल असे शिंत्रे यांनी सांगितले आहे. सीमा भागातील मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बेळगावला येतोय. तसेच समस्त मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बेळगावातील काळ्या दिनाला उपस्थित राहून मराठी माणसाच्या हक्कांसाठी आपला पाठिंबा द्यावा असे आवाहनही केले आहे. बसुर्ते धरण प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींची नुकसान भरपाई अद्यापही न मिळाल्याने आज शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावून आपण आपली समस्या सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र ते आज स्वतः अनुपस्थित राहिल्याने महिलांनी संतप्त होऊन सवाल उपस्थित केला. जर येणार नव्हते तर बोलवलं कशाला? शेतकऱ्यांनी म्हटले की पूर्वसूचना न देता जमीन अधिग्रहित केली जात आहे, ज्यामुळे हजारो एकर जमीन धरणाखाली जाईल आणि अनेक कुटुंबांचे विस्थापन अनिवार्य आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये योग्य दराने नुकसान भरपाई देणे आणि प्रस्तावित बसुर्ते धरण प्रकल्प रद्द करणे यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी इशारा दिला की आमचं आंदोलन थांबणार नाही. सरकारने आता ऐकावं, कोणीतरी आमचं ऐका, बळीराजावर होणारा अन्याय थांबवा, अशी भावनिक हाक त्यांनी आजच्या आंदोलनावेळी दिली. नंदगड परिसरात वारंवार होणाऱ्या बकरी चोरीच्या घटनांमुळे आज बेळगावात धनगर समाजाच्या वतीने हजारो सदस्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. आमच्या बकऱ्या चोरीला जात आहेत, चोरांवर कडक कारवाई करा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली. प्रमुख मागण्यांमध्ये बकरी चोरांना तातडीने अटक करणे आणि धनगर समाजाला सुरक्षितता प्रदान करणे यांचा समावेश आहे. आंदोलकांनी पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत जर चोरांवर कारवाई केली नाही तर आमचा संपूर्ण संसार जिल्हाधिकारी कार्यालयात मांडू, असे म्हटले आहे. या आंदोलनाद्वारे समाजाने आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जोरडा तालुक्यातील रामनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रामनगर मल्टिपल हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार रवी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही तालुका, जोयडा आणि खानापूर येथील नागरिकांना आधी आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी बेळगाव किंवा हुबळीपर्यंत जावे लागायचे. या समस्या लक्षात घेऊन दोन्ही तालुक्यांना मध्यवर्ती आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी रामनगरमध्ये सदर हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी आमदार देशपांडे म्हणाले की येथील सर्वसामान्य नागरिकांना या हॉस्पिटलमध्ये इतर ठिकाणच्या तुलनेत कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळतील. सदर हॉस्पिटलमध्ये 24 तास सेवा, 29 बेडची सोय तसेच सर्व प्रकारच्या उपचारांसह शस्त्रक्रिया योग्य दरात केली जातील. हॉस्पिटलमध्ये सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ देखील दिला जाईल, असे सांगून लवकरच सदर हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत रुजू होईल, असे यावेळी सांगण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरोधात मराठी संघटनांना न्यायालयात यश मिळाले आहे. 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवर दडपशाही केल्याच्या आरोपावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केळेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांना 5 लाखांची दंडात्मक नोटीस जारी केली होती. तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना देखील 5 लाखांचा दंड ठोठावण्याचा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाच्या आयुक्तांनी दिला होता. या तुघलकी कारभाराविरोधात समितीचे वकील महेश बिर्जे यांनी काल 30 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा अतिरिक्त न्यायालयात आव्हान दिले होते. आज 31 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा 6व्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने या दंडात्मक नोटीसवर स्थगिती दिली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठी भाषिकांना अनावश्यक आर्थिक त्रास टाळला गेला. वकील महेश बिर्जे, बाळासाहेब कागणकर, MB बोंद्रे, वैभव कुटरे आणि अश्वजित चौधरी यांनी या निर्णयामुळे पोलीस प्रशासनाचा डाव यशस्वीरित्या निष्फळ ठरवला आहे. चंदगड पोलिसांनी बांदराईवाडी गावच्या हद्दीत गोवा बनावट दारूच्या साठ्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये 10 संशयित आरोपींना ताब्यात घेतले गेले असून उर्वरित 4 संशयित आरोपी अद्याप फरार आहेत, असे पोलिसांनी सांगितले. छापेमारी दरम्यान वेगवेगळ्या कंपनीच्या बनावट दारूच्या बाटल्या आणि 4 वाहनांसह सुमारे 42,12,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता तिलारी नगर ते धामणी रोडवरील बांदराईवाडी गावच्या हद्दीत करण्यात आली. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हा छापा टाकला. पोलिसांच्या तपासामध्ये आरोपी हे अवैध दारूचे मोठ्या प्रमाणावर वितरण करत होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फरार आरोपींवर लवकरच कारवाई करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. आगामी गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य ऊस दर मिळावा अशी मागणी राज्य नेगील योगी रयत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन होते, तरीही सर्वाधिक ऊस महाराष्ट्राला पुरवठा केला जातो. कारण कर्नाटकातील कारखानदार ऊसाला शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महाराष्ट्रातील कारखान्यांकडे ऊस पाठवावा लागतो, कारण तिथे त्यांना जास्त दर मिळतो. शेतकऱ्यांच्या मते कर्नाटकात ऊसाला मनमानी दर ठरवल्यामुळे ही परिस्थिती सतत निर्माण होते. राज्य सरकारने या परिस्थितीची दखल घेऊन कारखानदारांना योग्य ऊस दर जाहीर करण्यासाठी तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्य नेगील योगी रयत शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या बेळगाव शाखेतर्फे गोपाष्टमी उत्सव यंदा 30 ऑक्टोबर रोजी खानापूर तालुक्यातील ओलमणी येथील नंदग्राम गोशाळेमध्ये भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्तिक मासातील पहिल्या पंधरवड्यातील 8वा दिवस गोपाष्टमी म्हणून साजरा केला जातो आणि या निमित्ताने बेळगावसह परिसरातील अनेक भक्तांनी उत्सवात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात भजन आणि कीर्तनाने झाली. त्यानंतर इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी गोपाष्टमीचे महत्त्व सांगणारे प्रवचन दिले. त्यांनी आपल्या प्रवचनात श्रीकृष्णांनी गायींचे संगोपन कसे केले आणि मानवाच्या स्वास्थ्यासाठी गायीच्या दुधाचे महत्त्व किती मोठे आहे यावर प्रकाश टाकला. स्वामी महाराज म्हणाले की आजच्या काळामध्ये गायींचे रक्षण करण्यासाठी गोचर भूमीचे संरक्षण करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यांनी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या विचारांचा उल्लेख करत गायीच्या दुधाचे मानवजातीसाठी असलेले आध्यात्मिक व आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले. प्रवचनानंतर भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. गोशाळा परिसराला भेट दिली आणि उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. रामनगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पंचायत फंडातून 85,50,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विविध विकास कामांसाठी रामनगर प्राथमिक शाळेच्या आवारात कोनशिला समारंभ आयोजित करण्यात आला होता. हलियाळ जोईडा मतदारसंघाचे आमदार आर.व्ही. देशपांडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मंजूर निधीतून कारवार मुख्य रस्त्यापासून माध्यमिक व प्राथमिक शाळा तसेच कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 26 लाख, माउंट कार्मेल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 20 लाख, रामनगर प्राथमिक शाळेच्या 16 खोल्यांच्या दुरुस्तीसाठी 25 लाख आणि नवीन खोली बांधकामासाठी 14,50,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हंबर, माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष विजय पंडित, युवा नेते अक्षय रावळ यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामुळे रामनगर परिसरातील विकास कामांना नवे बळ मिळाले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांचे चिरंजीव आदेश मनोहर हुंदरे राहणार चलवेनहट्टी तालुका व जिल्हा बेळगाव यांनी तमाम मराठी भाषिकांना काळा दिन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 1956 साली केंद्र सरकारने केलेल्या सीमावासीय मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या निषेधार्थ दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. विशेष म्हणजे आदेश हुंदरे याचा जन्मदिवसही याच दिवशी असून आपला वाढदिवस न साजरा करता सुतक दिन म्हणून तो पाळतो. त्याचे वडील मनोहर हुंदरे यांचा जन्म 1 जून 1986 म्हणजेच कन्नड सक्तीच्या घटनेच्या दिवशी झाला होता. त्या दिवशी मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलनादरम्यान अनेक हुतात्मे झाले होते. त्यामुळे या दिवसाला हुतात्मा दिन म्हणून पाळले जाते. या पार्श्वभूमीवर हुंदरे कुटुंबीय आपले जन्मदिवस साजरे न करता सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन करतात. हा निर्णय आणि परंपरा म्हणजे हुंदरे परिवाराने सीमा लढ्यासाठी दाखवलेला त्याग आणि निष्ठेचा प्रतीक ठरतो. रायबागहून चिकोडी तालुक्याला जोडणाऱ्या अंकली बावनसौंदती या रस्त्याच्या मधोमध असलेल्या पुलावरील मार्गाची दुरवस्था झाली आहे. मार्गावरील खड्ड्यातून प्रवास करताना अनेकदा अपघातही होत आहेत. त्यामुळे वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. बावनसौंदती, जलालपूर, दिगेवाडी, शिवशक्ती साखर कारखाना, रायबाग शहर आणि प्रसिद्ध श्री मायक्का चिंचलीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. काही दिवसातच ऊस गळीत हंगामाला सुरुवात होत आहे. चिकोडी साखर कारखान्याला हजारो टन ऊस दररोज याच मार्गाने जातो. दररोज या पुलावरून हजारो वाहने ये-जा करतात. रस्ता इतका खराब होऊनही चिकोडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे का लक्ष देत नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन लोकायुक्त अधिकारी व्यंकटेश येडहळ्ळी यांनी केले.
ते हुक्केरी येथील तालुका पंचायत सभाभवनात आयोजित लोकायुक्त जागृती शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. यडहळ्ळी पुढे म्हणाले की सरकारचे अनेक योजना येत असतात, त्या अंमलबजावणी करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सरकारी कर्मचाऱ्यांनी करावे. मध्यस्थांनी या कामामध्ये भाग घेऊ नये. योजनांचा लाभ सरळ लाभार्थींपर्यंत पोहोचवावे असे सांगितले. या प्रसंगी तहसीलदार बलराम कट्टीमनी, तालुका पंचायत अधिकारी TR मालादद, लोकायुक्त कर्मचारी राजश्री भोसले, लग्मन्ना होसमनी, धनंजय नायक व मान्यवरांसह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. अथणी तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी माता व बाल रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिली. रुग्णालय उभारण्यासाठी ठरवण्यात आलेल्या देसाई सर्कल जवळील जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या परिसराची पाहणी करून ते बोलत होते. आमदार सवदी म्हणाले की रुग्णालयाच्या आराखड्याबाबत, कामाच्या नियोजनाबाबत आणि आवश्यक सोयी सुविधांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. माता व शिशु रुग्णालय होणे ही अथणी तालुक्यासाठी ऐतिहासिक घटना आहे. नवीन रुग्णालयामुळे तालुक्यातील माता व बालकांना चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत. बांधकाम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावे याकडे अधिकारी लक्ष देतील असे सांगितले. कर्नाटक राज्योत्सवानिमित्त उद्या 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत बेळगाव शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मिरवणुकीदरम्यान शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी लागू राहील, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. चिक्कोडी, संकेश्वर आणि कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांना KL रोड, गांधी सर्कल, शौर्य चौक, खानापूर रोड या मार्गाने वळवण्यात आले आहे. सेंट्रल बस स्थानक ते शनिवार खूट मार्गावरील वाहने जिजामाता सर्कल, जुना PB रोड मार्गे जावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कनकदास सर्कल, KLE हॉस्पिटल, बॉक्सट रोड हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. राज्य परिवहनच्या बसेस हिंडाल्को सर्कल, अंडरब्रिज, कनकदास सर्कल मार्गे बस स्थानकात प्रवेश करतील. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सरदार मैदान, CPED मैदान, कॅम्प येथील महिला पोलीस ठाण्याच्या मागील मैदान तसेच जिल्हा न्यायालय परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असा आदेश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बजावला आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवट जवळ आला असला तरी पाऊस थांबण्याचे संकेत दिसत नाहीत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा सततचा जोर कायम राहणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सलग पावसामुळे शेतीवर नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच पिकांचं नुकसानही होऊ शकतं. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी आणि पिकांचं संरक्षण करण्यासाठी तातडीचे उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. जेमिमा रॉड्रिग्ज व हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. यासह टीम इंडिया महिला विश्वचषक 2025च्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीतील अटीतटीचा सामना खेळवला गेला. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत सामन्यात कडवी झुंज दिली. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने उत्कृष्ट शतकी खेळी केली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा, हरमनप्रीतसह संपूर्ण संघाला अश्रू अनावर झाले. भारतीय संघाने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडिया 8 वर्षांनी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.